माझा छोटासा प्रयत्न। आजूबाजूला जर आपण बघितलं निसर्गरम्य वातावरण आहे। निसर्गामधून बरंच काही शिकण्यासारखं असतं। वेली असतील, झाडे असतील, वृक्ष असतील, फळे असतील, फुले असतील, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या बाबी शिकायला मिळतात। अशाच या ठिकाणी बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु या कवितेच्या ओळीप्रमाणे छोटंसं काहीतरी शिकण्याचा आमचा हा आजचा रविवारच्या दिनी शिकण्याचा प्रयत्न। तर तुम्हीच सांगा ना, शेतकऱ्यांना कसं जगावं या टायटलखाली एक छोटीशी कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, भावांनो, तुम्हीच सांगा ना, शेतीसाठी घेतलेले कर्ज काही केल्या फिटेना, शेतीसाठी घेतलेले कर्ज काही केल्या फिटेना, दरवर्षी एक गुंठा होतो कमी, तो थांबता थांबेना। घेतलेलं मुद्दल जाऊ द्या भाऊ, घेतलेलं मुद्दल कर्ज जाऊ द्या भाऊ, फक्त व्याजावर लावलेलं व्याज ही फिटना, फक्त व्याजावर व्याज लावलेलं कर्ज काही फिटना। हसतोय मी वरतून वरतून आपलं दुःख मनात ठेवल, इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न किंवा आपलं दुःख इतरांना कळू नये, त्यांचा मूड खराब होऊ नये या अनुषंगानं आपण वरतून हसत असतो। म्हणून तसंच मी हसतोय वरतून, घरच्यांना खरं काही कळेना आणि डोक्यातून आत्महत्येचा विचार जाता जाईना। मी गेल्यावर ती एकटी काय करणार, घरची मंडळी एकटी काय करणार, चिल्यापिल्याचं कसं होणार, कुठंच काही कळना, डोळ्यापुढं झालाय अंधार, रस्ता काही दिसेना, तरी धरतोय हिम्मत, पण घोर जीवाचा मिटना। कर्ज घेतलंय बाम्या, की दुःख घेतलं विकत, जीव जळणं थांबेना, घराची होणारी फरफट काही केल्या कमी होईना, घर धनीनं म्हणजे मालकीनं लई बावरली, कोरड्या नदीसारखी झालं आयुष्य तिचं, तिच्या नशिबाचे भोग सरता सरेना, कंटाळलो या जगण्याला आता जगा वाटेना, काय करू भाऊ आता तुम्हीच सांगा ना, काय करू भावांनो आता तुम्हीच सांगा ना। जय जवान जय किसान, धन्यवाद।